अतिशय सुंदर पवित्र असणारी भूमी अर्थात महादेव धरा या पवित्र भूमीमध्ये आपण सगळेजण उपस्थित आहात। अतिशय पवित्र भूमीमध्ये अनेक साधू संतांनी तिथे थांबून साधना केल्या। महादेवाची अनुभूती अनेकांना या स्थानावर आलेली आहे। असं हे पवित्र आणि मंगलमय असणारं ठिकाण या भूमीमध्ये परमपूज्य परमादरणीय माझे गुरुबंधू महंत कल्याणजी महाराज उभले या भूमीमध्ये येऊन त्यांनी वास्तव्य केलं आणि त्यांच्या वास्तव्यातून त्यांच्या साधनेतून या भूमीला या मंदिराला
सुंदरसा आलेला एक आकार, देवदेवतेंचे राहिलेले उभे राहिलेले अनेक मंदिरं, अनेक सभामंडप, इथे येणाऱ्या साधका करता भक्ता करता अतिशय सुंदर निर्माण झालेला निवारा आणि अशा पवित्र मंगलमय वातावरणामध्ये कीर्तन रूपी सेवा करण्याचा योग प्राप्त आहे. सद्गुरु जोग महाराज मराठी शिक्षण संस्थेच्या परंपरेतील अनेक साधू संत इथे आतापर्यंत येऊन गेले. अनेकांची प्रतिमा चित्र इथे लावलेले आहे. अशी एक दीर्घ आणि मोठी परंपरा असणारे जोग महाराज, त्या परंपरेतील गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणीय विठ्ठल बाबा घुले अनेक वेळा येऊन गेले. पूज्य कोल्हे महाराजांच्या जीवनामध्ये त्यांच्याबद्दल अधिक त्याने प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून श्री गुरूंचा मिळालेला आशीर्वादातून उभा राहिलेलं कार्य. माझे ज्येष्ठ गुरुगण हरिभक्तीपरायण केंद्रे महाराज आहेत, हरिभक्तीपरायण पवार महाराज, आपण सगळे गायक वादक उभा असणारे जोग महाराज परंपरेतील असतील, आणखी कुठल्याही परंपरेतली भजनी मंडळी, गायक वादक टाळकरी, बहुश्रुत श्रोतृ वर्ग सर्वांच्या उपस्थितीत भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करायची आहे. अतिशय पवित्र मंगलमय ठिकाण म्हणजे महादेवाचं ठिकाण. ओम नमो शिवाय. कावडी घेतली खांदी, मिळाली संतमांदी, त्यांचे चरण हृदयेनु वंदिले. शिवनाम शीतलमुखी, श्रीपा कापडिया रे. दळ 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 दुड 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 परसटला, करिता बापुडिया रे. शिवनाम शीतलमुखी, श्रीपा कापडिया रे. देवादिदेव महादेवाचं स्मरण करून सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देऊची सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबा यांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. जवळजवळ भजनी मंडळाच्या पाठातलाच आहे. या अभंगातून श्री तुकोबा यांनी त्यांच्या जीवनाची दैवाची परिसेवा सांगितली. श्री महाराज म्हणतात, असं असं घडलं तर मी दैववान. कसं कसं घडलं तर म्हटले, मला जागत्या पुरुषाची सेवा करायचा जर योग आला तर तरी माझ्या दैवाला पार नाही. माझ्या दैवाला पार, मी दैववान. म्हणजे जागत्या पुरुषाची सेवा करणं किती महत्वाचं आहे हे तुकोबारायला ज्ञात असल्यामुळे तुकोबारायांनी जागत्या पुरुषाच्या सेवेमध्ये दैवान धन्यता मानून घेतलेली आहे. आपली या हिताद्वाशी जागता म्हटले, महाराज जागत्या पुरुषाचं खूप तुम्ही महत्व सांगा. तुमच्यासारख्याने जागत्या पुरुषाची सेवा करावी. आणखी आम्हाला त्यांचं काही महत्व सांगा. श्री तुकोबारायांनी सांगितलं, अरे त्या जागत्या पुरुषाचं वर्णनच करता येईल का? म्हणे वाचा राहिली कुंती. वाचा कुंटीच होते, बोलणं शिल्लक राहत नाही. म्हटले महाराज काहीतरी सांगा. म्हटले काहीतरी सांगतो म्हणून सांगतो. अरे त्या जागत्या पुरुषाचं वर्णन करता येणार नाही, पण पर्याय मला एवढा सांगता येईल. धन्य माता पिता त्याच्या आई वडील धन्य आहे की ज्या आई वडिलाने सात्विक मुलाला जन्म दिला आणि त्या मुलापासून जगाला आनंद झाला. जगालाच नव्हे तर जगत नियंत्या परमात्म्याला आनंद झाला. तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून अशा जागत्या पुरुषाची सेवा माझ्या जीवनात घडावी.
जागं होण्याकरता आणि जागं झाल्यावरही ज्या विषयाच्या चिंतनात संत महात्मे राहतात त्याचं वर्णन महाराज करतात की जागं होण्याकरताही गीता भागवत कीर्ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि जागं झाल्यानंतरही गीता भागवत कीर्ती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे असे जे कोणी जागे झालेले आहेत त्यांची सेवा माझ्या जीवनात घडावी. तुका म्हणे मोज करो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. कोळी कन्या पुत्र होते साथी दयाचा हरेक वाटे देवा असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. आपल्या दैवाची परिसेवा सांगितली. प्रत्येक मनुष्य आपल्या जीवनामध्ये आपल्या दैवाची परिसेवा सांगतो, सेवा सांगतो, काहीतरी मर्यादा सांगतो आपापल्या बुद्धीप्रमाणे, आपापल्या कॅपॅसिटीप्रमाणे. एखादा गरीब माणूस आहे, नवरा बायको दोघं जण, मुलगा 7वी 8वीला शाळेत जातो, लोकांची इथं मजुरी करणारे माणसं आहेत. त्यांना जर तुम्ही विचारलं तुम्ही दैववान केव्हा ठराल, काय सांगू? माझा मुलगा पंतप्रधान झाल्यावर असं सांगेल? नाही. त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याच्या विचाराप्रमाणे तो सांगेल. म्हटले महाराज माझा मुलगा शिक्षण घेतो, तो चांगला शिकावा, चांगलं शिकून त्याला नोकरी लागावी, त्याचं लग्न व्हावं, आमचं सगळं चांगलं होईल. एवढं झालं की आम्ही दैववान बस दंगेत बोलेला आले. आता पुढं काही नाही. दैवाची परिसेवा तो इथपर्यंत सांग. गावामध्ये एखादा श्रीमंत माणूस आहे, पैशा अर्जाला काही कमी नाही, शेतीबाडी उद्योग धंद्याला कमी नाही. त्याला विचारलं तुम्ही दैववान केव्हा? त्याने सांगितलं महाराज आपल्याला बाकीचं काहीच कमी नाही, पण एकदा सरपंचच व्हायचं नाही. सरपंच झालं म्हणजे मी दैववान. एखाद्या गावातला सरपंच आहे, 2-5 वेळा सरपंच झाला, त्याला विचारलं तुम्ही केव्हा दैववान? त्यांनी सांगितलं आता गावगाड्यात सरपंचात काही मजा वाटत नाही, एकदा आमदारकीला निवडून येतो, पाहतो, जमलं तर जमलं, नशिबाने साथ दिले तर आमदारच माहित नाही. आमदार झालो म्हणजे मी आमदाराला विचारा, आमदार साहेब तुम्ही खरंच दैववान आहे का? त्यांनी सांगितलं काही अचूक वाटत नाही आहे, 2 वेळा आमदार झालो पण मंत्रिमंडळात नंबरच नाही लागला, जेव्हा लागेल तेव्हा मी दैववान. एखादे सामान्य रूपाने मंत्री झालेले असतील, त्यांना विचारलं तुम्ही केव्हा दैववान? ते म्हटलं बऱ्याच वेळापासून 5-5 वर्ष झाले, 6 वर्ष झाले मी निवडून येतो, पण आणखी काही मुख्यमंत्र्यांच्या यादीत नंबर आला म्हणजे मुख्यमंत्री झाल्यावर मी दैववान. मुख्यमंत्र्याला विचारलं तुम्ही केव्हा दैववान? काय सांगलं दिल्लीत गेलो म्हणजे दैववान. दिल्लीतल्या मंत्र्याला विचार तुम्ही केव्हा दैववान? म्हणजे पंतप्रधान झाल्यावर दैववान. आणि तुकोबारायला विचारा तुम्ही केव्हा दैववान? काय सांगितलं तुकोबारायने? मंत्री झाल्यावर, पंतप्रधान झाल्यावर, पैशावाला झाल्यावर, मुलंवाला झाल्यावर नाही नाही नाही. मग केव्हा दैववान? जागत्या पुरुषाची सेवा घडल्यानंतर मी दैववान. जागत्या पुरुषाच्या सेवेला किती महत्व खूप आहे. दैव आपल्याला माहित आहे, दैव म्हणजे त्याला आपण मराठीत सगळं नशीब म्हणतो. नशीब, दैव म्हणजे काय? संचित. संचितातलं जे उपभोगायला येतं त्यावेळेस जे जे घडतं त्याला माणसं म्हणतात दैव. दैवाला मानतात बरीच लोक मानितच नाही. बरेच म्हणतात दैवाला काही महत्व नाही, प्रयत्नाला महत्व आहे. काय नशीब पुढं काही देत आपण प्रयत्न केले. काही लोक प्रयत्नवादी आहेत, काही लोक दैववादी आहेत.
काही म्हणते प्रयत्न केल्याशिवाय मिळणार नाही, आणि काही म्हणते दैवात असलं तर प्रयत्नाची गरज नाही. म्हणजे दैव अधिक प्रयत्न या दोन्ही गोष्टी विचारात घेण्यासारख्या असतात, अतिशय महत्वाचे असतात. काही लोक दैववादी, काही लोक प्रयत्नवादी. पण एक लक्षात ठेवा, एका एकावर भरवसा ठेवू नका. दोन्हीची गरज आहे. दैव चांगलं असावं, प्रयत्नाची पराकाष्ठा असावी. दोन गोष्टी झाल्या. आणि तिसरी म्हणजे सद्गुरूची कृपा झाली पाहिजे. ज्या माणसाच्या जीवनात त्या तिन्ही गोष्टी असतात त्याचं जीवन सफल होतं, त्याच्या जीवनामध्ये यश प्राप्त होतं. त्यांनी घडलेलं कोणतंही काम मागं राहत नाही, परिपूर्ण होतं. एकनाथ महाराजांनी आपल्याला या तिन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहेत त्या हरिपाठात सांगितलेल्या आहेत. पूर्ण सुकृताचा पूर्ण तीन गोष्टी आहेत. पूर्व सुकृत चांगलं पाहिजे, म्हणजे दैव अनुकूल पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, आणि संताची किंवा श्री गुरुची आपल्यावर कृपा झाली, त्यावेळेस आपल्या कामाची सिद्धी आहे. काही लोकांच्या दैवात राहतं पण प्रयत्नच करीत नाही. समजा आज आपल्या गावात कीर्तन होणार आहे. आता सप्ताह चालू आहे महादेव कार्यालय, माहीत झालेले. सकाळीच बायकोला सांगितलं आज अमुक महाराजांचं कीर्तन आहे, परिचयाचे महाराज आहेत, आपल्याला जायचं कीर्तन. सकाळी सकाळी बायकोला सांगितलं. दिवसभर आष्टीला कामा करता गेला, बरेच कामं करून आला. आल्यानंतर घरी आला, जेवण केलं आणि बाजावर पाळला. आणि बाजावर पाळल्यावर आळसाने घ्यायला. आळसाने घेतल्यावर टाईम व्हायच्या टायमाला बायको म्हणायला लागली कीर्तनाला जायचं होतं ना. तर म्हणलं आता जायचं होतं पण लगेच आळस आला, आजची दिवस थोडंच कीर्तन आहे, आता उद्या जाऊ म्हणे. काय कमी पडलं नाही. दैव थोडं होतं, जवळ कीर्तन आहे, सगळं आहे, असं जवळ होतं ना दैव. गावात कीर्तन होतं, महाराज आलेले होते, टाळकरी होती, अडचण काहीच नव्हती, फक्त याचे प्रयत्न कमी पडले. दैव अनुकूल होतं ना, गावात कीर्तन होतं की नाही, पुढं लांब जायचं नव्हतं, पण कमी काय पडलं, प्रयत्न कमी पडले. आता त्या दैवाला प्रयत्नाची जोड दिली पाहिजे की नाही, प्रयत्नाची जोड द्यायची. किती कंटाळा आला, आळस आला तरी कीर्तनाला जायचंच.
याचं नाव काय आहे? प्रयत्न. आळस आला, झोप यायला लागली, इथे येऊन खांबाला टेकून बसला, झटके मारायला लागला, तरी कीर्तनात बसला, याचं नाव काय आहे? प्रयत्न. याचं नाव प्रयत्न. असे प्रयत्न केले पाहिजे. बरेच लोक प्रयत्न बिलकुल करीत होत नाही. असलं नशिबात तर जमत नसते. देव पुढे देतो का असं मला देरे आली नाही जमणार. म्हणून प्रयत्नाची नितांत गरज आहे. काही लोक खूप प्रयत्न करतात पण दैव अनुकूल नाही, काम होत नाही. पूर्वपुण्य जरी होती सानुकूल, अंतराय मूळ नपते येते. पूर्वपुण्याची सानुकूलता पाहिजे, अनुकूलता पाहिजे. प्रयत्न थोडे करायला लागतात. पूर्वपुण्य तर नशिबातच नसलं तर घडतच नाही माणसं. काही काही लोकांना विचारा, अहो म्हणजे सप्ताह सुरू झाला, तुम्ही आलीच नाही म्हणे पहिल्या दिवशी कीर्तनाला. तर म्हटलं बरोबर आहे, पहिलाच दिवस होता म्हणून नाही आलो. गेला एक दिवस. पुन्हा विचारलं दुसऱ्या दिवशी कीर्तनाला नाही आले, म्हणजे यायचं होतं पण ते 3 पेजीला एक कीर्तन एकच टायमाला होतं, जरा तिथं मोटर चालू करायची होती. गेला दुसरा दिवस. पुन्हा विचारलं का हो तुम्ही कीर्तनाला नाही आले, म्हणजे यायचं होतं पण गावात लई बोबाटा झाला. घरची बायका पोरं सुरू म्हणायला लागली, आजचा महाराज लई भारी आहे, आम्ही जाणार आहे, तुम्ही घर राखायला राहा. गेला तिसरा दिवस. असं करता करता 7 दिवस निघून गेले. बाबांनी विचारलं तुम्ही एकही दिवस कीर्तनाला नाही आले. त्यांनी सांगितलं बाबा आता ते आमच्या नशिबातच नाही, त्याला बी नशिबच लागत. हरिशिन भजत दैव मेलेल्या दैवाची खत म्हणजे मेलेली. त्याच्या नशिबातच नाही तर काय करते. बरेच लोक म्हणतात महाराज ते आमच्या नशिबातच. आता परमार्थ नशिबात नाही म्हणून सोडून द्यावा का? आता तुम्ही प्रपंच करता, नशिबात नाही म्हणून सोडून देता का डबल जाता? जोर लावून देतो सायास तरीशी आणि हरीशी न बसते. कोणी कोणी हरीला का भजत नाही म्हणले, काय तुमच्यात उमेद आहे, ताकद आहे अशी की देवाला भजत नाही. आणि प्रपंचात जमायसारखं नसलं तरी जमिनीतच प्रयत्न करीत राहते. प्रपंचात खूप प्रयत्न करतात. कितीही प्रयत्न जरी केले पण दैव अनुकूल नसलं तर होतच नाही. इथे काही लोकांना वाटतं श्रीमंत व्हावं, मला वाटत नाही श्रीमंत व्हावा. एक जणांनी धाबा टाकला, चांगलं चालला त्याचा. 2 वर्षात गाडी घेतली, 2 एकर वावर घेतलं. शेजाऱ्याच्या लक्षात आलं आणि याच्या धाब्यामुळे नाही चांगलं चाललंय, यांनी 2 एकर इकलं धाबा टाकला. तसंच होईल का पांढर? काय वाटत नसलं तर काय? काही लोकांनी काही केलं तर चांगलंच होतं. किती चांगलं करू द्या जमतच नाही, मिळच काय. काही लोकांनी काही करू द्या चांगलंच होतं. का म्हणून चांगलं होतं? दैवानुकूल राहतं. एक तरुण मुलगा होता, शिकल्या सवरलेला होता, शहरातून चाललेला होता. एका झाडाखाली एक ज्योतिषी बसलेला होता. त्या ज्योतिषाने पाहिलं, अरे मुलगा फार छान आहे, योग त्याचे चांगले आहे. त्याला आवाज दिला, ए बाळा इकडे इकडे इकडे. तो म्हटलं मी ज्योतिष पाहत नसतो, माझा त्याचा विश्वास नाही. तो म्हणे विश्वास ठेवू नये तर नको ठेवू, पण इकडे तुझा योग चांगला आहे म्हणे. आज 2 मिनिट माझ्याकडे ये. ते पळत गेलं आणि त्याला सांगितलं ठीक आहे म्हणे. ज्योतिषी म्हणला बघ तुझा आज योग एवढा चांगला आहे, तो काही केलं तरी चांगलंच होणार आहे. चांगलं केलं म्हणजे चांगलंच होणार आहे, वाईट केलं म्हणजे वाईट केलं तरी चांगलंच होईल. मला काही पटत नाही. निघाला रस्त्याने जात असताना विचार करायला लागला,
ज्योतिषाने सांगितलं काही केलं तर चांगलं होईल, काही केलं तर चांगलं होईल. जर ज्योतिषाने असं म्हटलेलं असेल आणि जर आपला योग चांगला असेल तर करूनच पाहतो. काही केलं तर चांगलं होईल, काय करावं असा विचार करता करता त्याच्या लक्षात आलं राज दरबार भरलेला होता. त्याच्या ध्यानात आलं म्हणजे काही नाही, जातून राजाच्या मुस्कडीतच हालतो म्हणे. ज्योतिषाने काय सांगितलं, काही केलं तरी चांगलंच होईल असं त्याने ठरवलं. आणि खार 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 दरबारामध्ये तो शिरला. कोणी त्याला आडविलं सुद्धा नाही का नशीब चांगलं, त्याचा योग चांगला होता ना, कोणी आलेलं नाही. ते असं तैत चालायला लागलं. लोकांना वाटलं कोणीतरी राजाचा माणूस जवळचा असेल. शिपाईने सुद्धा त्याला अडवलं नाही, कोणी त्याची तक्रारही केली नाही. नशीब चांगलं जर असलं ना तर अतिरेकी सुद्धा ताज हॉटेलमध्ये सरळ शिरू शकते. कोणाचं नशीब चांगलं होतं ते अतिरेकी म्हणून ती शिरली. कोणी त्याला अडवलंच नाही. ते राज दरबारात शिरू शकते. तसं हे खार 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 राज दरबारात शिरलं. जसं गेलं तसं राजाच्या मुस्कडीत झालं. तो खाली पडला. अतिरेकी सगळा गदा रोज झाला. सगळ्या लोकांनी त्याला पकडलं. अतिरेकी पकडला. राजा थोडा शांत झाला. तेवढ्यात कोणीतरी तो मुकुट हातात घेतला. त्या मुकुटामध्ये आतमध्ये अतिशय विषारी इंगळी होती. ती इंगळी राजाला दाखवली. म्हणजे महाराज ही इंगळी तुमच्या मुकुटात होती. हिने जर तुम्हाला दणका आणला असता तर तुम्ही जगतच नव्हते. राजाने सगळं वातावरण शांत केलं. म्हणजे त्या माणसाचे माझ्यावर फार उपकार झाले. मला मुस्करीत मानून त्यांनी वाचवलंय. त्याला धन्यवाद देतो आणि 25 लाखाचं बक्षीस त्याच्याकरता. जय हिंद. काही केलं तर चांगलंच होतं. काही करून चांगलंच होते. काही करते ते धाबे टाकी बकरं टाकी मांसाहारी होते, शाकाहारी होते, तरी ते वाढ देते. आपल्यासारखे भसणे टाळवाजू गेले पण मिळत नसाला. कमून चांगलं होतं द्यायचं. मागला अनुकूल आहे, दैव अनुकूल आहे. दैव अनुकूल असेल तर काही करा तुम्ही, चांगलं होतं. पण दैव अनुकूल असलं म्हणजे काही करावं का, काही करू शकतो. आता प्रयत्न करीत जावे. दैव अनुकूल आहे, चांगल्या कामाकरता अनुकूल असेल तर चांगलं प्रयत्न करून चांगलं करीत जावं. आणि वाईट कामाकरता अनुकूल असेल तर प्रयत्न करूनच थांबत जावं. मनुष्य देहामध्ये कशाला महत्व आहे? प्रयत्नाला महत्व आहे. मनुष्य देहामध्ये कशाला महत्व आहे? प्रयत्न करीत जावा. परमार्थ करण्याकरता तर खूप प्रयत्न करावा. एकनाथ महाराज सांगतात, साधावया वैराग्य ज्ञान मनुष्य देही करावा प्रयत्न. सागे एका जनार्दन अनेक प्रयत्न असेना. खूप प्रयत्न करून परमार्थ करावा. खूप साधना करून परमार्थ करावा. त्रास वाटत असेल तरी बळच करावा. म्हणून दैव प्रयत्न. चांगला काळ आला तरी प्रयत्न करून चांगलं वाढीत जावं. वाईट काळ आला प्रयत्न करून थांबवीत जावं. मनामध्ये जर वाईट विचार आले तर प्रयत्न करून वाढवावेत का थांबावे? प्रयत्न करावा. वाईट विचार आले, काम क्रोध उर्मी निर्माण झाल्या, शांत बसावं, प्राणायाम करावा, नाक दाबावे, आवाज बंद करावी. एका मिनिटात काम क्रोध निघून प्रयत्न करावा. चांगलं होण्याकरताही प्रयत्न करावा. वाईट होण्याकरताही होत असेल तर प्रयत्न करावा. प्रयत्नाने थांबवावं. आता 2 गोष्टी महत्वाच्या झाल्या. आपल्या जीवनामध्ये दैव अनुकूल असावं, प्रयत्नाची पराकाष्ठा करावी. आणि तिसरी गोष्ट सद्गुरूची कृपा व्हावी. बरीच लोक दैवाने चांगले राहतात, प्रयत्नही चांगले करतात, पण सद्गुरूची कृपा होत नाही. तोपर्यंत त्यांची कार्यसिद्धी होत नाही. आणि म्हणून कार्यसिद्धी केव्हा होते? तिन्ही गोष्टी अनुकूल असतात. थोडं दैव चांगलं पाहिजे, प्रयत्न थोडे केले पाहिजे आणि सद्गुरूची कृपा झाली पाहिजे. श्री जगद्गुरु तुकोबारायांचे जीवन प्रयत्न साध्य होतं, प्रयत्नवादी जीवन होतं. पण प्रयत्नवादी जीवनाला सुद्धा पूर्वकर्माची अनुकूलता फार महत्वाची आहे. आणि म्हणून या दृष्टीने
श्री तुकोबाराय प्रयत्नवादी असल्यामुळे, दैवाची अनुकूलता असल्यामुळे तरी तुकोबाराय आणि देवापुढे म्हणा आपल्या जीवनाची एक पराकाष्ठा करत असताना, विचार करत असताना या विचारामध्ये तुकोबाराय आले की माझ्या जीवनामध्ये मी दैवान केव्हा ठरला. दैवाचं स्वरूप काय दिलं महाराजांनी? जागत्या पुरुषाची सेवा. जागत्या पुरुषाची सेवा करणं किती महत्वाचं आहे. जागता शब्द सगळ्याच्या परिचयाचे आहे. जागता म्हणजे जागर राहणं. जागर राहणं म्हणजे झोपणं घेणं. झोपणं घेणं असा त्याचा अर्थ नाही. जागर राहणं म्हणजे खरं जागर राहणं. पुढच्या कामाकरता विचार करणं आणि आता पुढे काय होणार आहे अगोदरच जाग होणं, याचं नाव आहे जागता. जुन्या काळामध्ये चोर यायचे त्यावेळेस लोक जागे राहायचे. जाग राहिलं म्हणजे चोरी होत नाही. मनुष्याने जाग राहिलं पाहिजे, जाग झालं पाहिजे, जागृती झाली पाहिजे. आणि म्हणून या जगामध्ये अनेक लोक जागे करणारे आहे. पण अनेक जरी लोक जागे करणारे असले तरी ते लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जागे करतात. एखादा कृषी अधिकारी जर तुमच्याकडे आला तर तो कशाबद्दल जागा करेल? शेतीविषयी जागा करेल. अशी मशागत करा, असं पाणी आडवा, असं पाणी जिरवा, असे झाडं लावा, हे पीक घ्या, कमी पाण्यात घ्या, अमुक करा. म्हणजे त्याची सगळी जागृती कशाविषयी राहिली? शेतीविषयी. एखादा दुसऱ्या क्षेत्रातला माणूस आला, कुठलेही अनेक क्षेत्र आहेत का? एक क्षेत्र आहे का? जागा करण्याचे अनेक क्षेत्र आहेत. जर एखादा पुढारी आला तर तो सुद्धा काय करणार? आपल्याला जागा करणार. पुढारी कोणत्या पक्षात आहे त्याला अनुसरून जागा करणार. त्याला जे वाटतं तसा तो जागा करणार. म्हणजे जागा करणारे जरी अनेक लोक असले, आई बाप जरी आपल्याला जागा करीत असले, व्यवहारातले गुरुजी जरी जागा करीत असले, व्यवहारातले लोक जरी जागा करीत असले, तरी त्यांची जागृती ही लौकिकातली जागृती आहे का परमार्थी जागृती आहे? लौकिकातली जागृती आहे. आणि अशा लौकिकात जागृतीने आपण कितीही जागे झालो तरी आपलं कल्याण होत नाही, अर्थात आपलं हित होत नाही. आपल्या हिताविषयी माणसाने जागो. आपलं हित झालं पाहिजे. आता हित म्हणजे काय तेही कळालं पाहिजे. हित आपल्याला आपलं कळालं पाहिजे. हित म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये भगवंताचं यथार्थ दर्शन होणं. शास्त्रांनी आणि संतांनी याला हित सांगितलेलं आहे.
आपल्या स्वस्वरूप स्थितीला यथार्थ जाणणं, स्वस्वरूपाविषयी जाग राहणं, याचं नाव आहे हित. आपल्या हिताविषयी कोण जाग नाही? आपण सगळे जागा आहोत, पण व्यवहारातलंच हित आपल्याला माहीत आहे. ब्रह्मज्ञानाचे हित कोणाला माहीत नाही, आणि त्याविषयी कोणी जागृत होतही नाही, जागृत यायला वाटतही नाही, आणि जरी जागे झाले तरी टिकत नाही. म्हणून जाग झालं पाहिजे. साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये हेच कार्य केलं, जनजागृती केली. साधू संतांनी सगळ्या गोष्टीविषयी आपल्याला जागृती दिली. कोणत्या कोणत्या गोष्टीविषयी दिली? नामदेव महाराजांचं चरण सांगतो. दारा पुत्र शरण सर्व मिथ्या हे जाणून, बंधू सोयरी विष्णू सर्व मिथ्या हे जाणून, शरण दिला देवाशी. धनाविषयी जागे राहा. तुम्ही म्हणाल महाराज हेच काही सांगायचं का दिला मला? आम्ही धनाविषयी जागेच आहोत, वाट पाहतो. कोणती स्कीम कवा बँकेत आली साहेबला विचारितच राहतो, आणि या बहिणी तर सारख्या वाटच पाहतात कवा. जागे पैशाविषयी लोक. समाज काही झोपला का पैशाविषयी? जागा आहे. सगळे जागे येते नाही, ऐकणारे बी जागे येते नाही, सांगणारे पण जागे आहे. धनाविषयी सगळे जागे. त्याचा अर्थ काय लक्षात घ्यायचा? त्याचा अर्थ असा लक्षात घ्यायचा की आपल्याकडे येणारं धन कोणत्या मार्गाने येतं, आपल्याकडे थांबणारं धन कसं थांबतं, आणि आपल्याकडून जाणारं धन कसं जातं, या गोष्टीचा विचार करणं याचं नाव आहे जागं होणं. धन तर प्रत्येकाला लागेलच, पैशाशिवाय काही चालत नाही. बरेच लोक तर म्हणतात पैशाशिवाय झाडाचं पानही हलत नाही. पैसा धन आवश्यक आहे, पण धन तर खूप पर्यायाने साधू संतांनी आपल्याला जागृत केलं. जोडून या उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेचकरी. म्हणून धन कोणाचं घ्यावं, किती घ्यावं, कशा करता घ्यावं, त्याचा उपयोग काय करावा, हे सगळं जागेपणाने करा. कधीही तुमच्या घरात चोरी होणार नाही,
कधीही धन तुमचं व्यर्थ जाणार नाही, धनाचं सार्थक होईल. म्हणून धनाविषयी जागे राहा. दारा म्हणजे बायकोविषयी जागे राहा. बायकोविषयी कसं जागा राहा? समजा तुम्ही जमून आले आष्टीवर, थोडं बरं वाटायला, थोडं कणकण झाली आणि जायचं होतं कीर्तनाला, पण बायकोने सांगितलं कणकण झाली ना, थोडंसं तुम्हाला आता जेवण करा, गरम काढा करून देते, एक गोळी घ्या आणि अंगावर घेऊन झोपा. ते म्हटलं नाही मला कीर्तनाला जायचं ना, म्हणजे आज तुमची परिस्थिती जायसारखी नाही, आज झोपा. अशी जर बायको झोपी घालीत असेल तर तिच्यापासून जागं राहा. म्हणजे परमार्था करता जर आडवी येत असेल तर जागे राहा. बाईने नवऱ्यापासून जागं राहा, शुद्ध परमार्थ करा. नवरा बायकोने चांगला प्रपंच करा, याचा अर्थ जागर राहून प्रपंच करा. पुत्र म्हणजे पोरापासून सावध राहा. बरीच लोक सावध आहे. एक जण तर म्हटला महाराज गाडीची चावी आणि कपाटाची चावी पोराकडे देतच नाही. म्हणजे गाडीची दिली तर कुठं जाईल नियम नाही, आणि कपाटाची दिली तर काय काढीन सांगते याला. सावध राहायचं, पोरापासून सावध राहा. दारा पुत्र जन म्हणजे लोकांपासून कसं राहा, लई सावध राहा. लोक लय विचित्र, भाड्यावर बसून देत नाही, पायी का. आमच्यासारखा महाराज जर बँकेत गेला तर लोक म्हणतात महाराज आणि तुम्ही बँकेत. लोकांना त्या बँकेचा व्यवहार महाराज असं त्याही महाराज बँकेत कशाला व्यवहार आहे, म्हणजे लोकांना जरा बरं वाटत. मग एखादा महाराज बँकेत गेलाच नाही आणि पैसे आपल्या घरातच ठेवले आणि चोराला माहीत झालं आणि चोराने चोरी केली लोक महाराजालाच नाव उठायला लागले. महाराज या बँका कशा करतायत, तिथं नेऊन पाहिजे नाही. तू ऐकून मी बोलतील की नाही, लोकांचं ऐकून चालावं का नाही. आपण आपलं चांगलं करावं, जागर राहा. जन बेकार आहे तुकोबाईचा मोठा अभंग आहे. ऐसा हा लोकी कदा राखविना पतित पावना देवराया. लोक दुतुंडी असतात, दुतुंडी. महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं त्या तुका म्हणे आता भावापासून सावध राहा. लवकर विचार करी जा, नाही तर सगळं ते हडपीन बरं. असा अर्थ घ्यायचा नाही. परमार्था करता सावध राहा. बंधू स्वैरे पिसून म्हणजे दुष्ट चहाडखोर माणूस, अशा लोकांपासून सावध राहा. सावध राहा म्हणजे सर्व मिथ्या हे जाणून शरण जागी व्हा. उठा जागे वारे
तैसा शीतला रावणाशी जळतील पातकाच्या राशी उठा जागे व्हा असे साधू संत जाग करतात आणि जे कोणी आपल्या हिताविषयी जागे असतात ते साधक म्हणून जागे होतात. त्याचे दोन प्रकार, एक साधक जागा राहतो आणि एक शुद्ध जागा राहतो. साधकाला जाणून बुजून जागा राहिलं पाहिजे आणि शुद्ध सुस्वरूप स्थितीत गेल्यामुळे खरा जागा झालेला राहतो. साधकाने जागा राहून परमार्थ करावा की जागा राहून म्हणजे सावध राहून करावा. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्वाही लोकदा काय नेते जिरावे, भोजन करावे करी. साधकाने असं जागे राहतात आणि शुद्ध पुरुष जे असतात ते जागे झालेले असतात. ती जागृती म्हणजे एका वाक्यात तुम्हाला सांगतो, जागता जगदेव. जो जागा झाला त्याला जगत देव झाला. हरिदेव जगत, जगदेव हरी, हरी तो जगतो नैभिन्न वपुः. असा जागा झालेला जो पुरुष आहे त्याला देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही. त्याची दृष्टी दिशे याला खरी जागृती म्हणायची, याला खरा जागा म्हणायचा. आणि असा जो कोणी आपल्या हिताविषयी जागा आहे त्याचं काही वर्णन करता येत नाही. म्हणून तुकोबाराने त्याचं वर्णन करत असताना मोजक्या शब्दामध्ये सांगितलं, धन्यवाद त्याचं वर्णन करता येत नाही. जाग्या पुरुषाचं, ज्ञानी पुरुषाचं काय वर्णन करावं तिथे शब्द पुरत नाही. आणि म्हणून तुकोबाराने सांगितलं, त्या जाग्या पुरुषाला जन्म देणारे माता पिता धन्य आहे. धन्य माता पिता कोणालाही होता येतं बरं, काही अडचण आहे. माणसं स्त्री पुरुष एकत्रित आले की झाले माता पिता. कुत्रे माणसं सुद्धा माता पिता. ज्यांना ज्यांना संतती होती ते सगळे माता पिता. हा उघड काय आहे, हा उघड एकच आहे, धन्य माता पिता. दयाची नाही, धन्य माता पिता ही होणं अवघड आहे. माता पिता कोणालाही होता येतं, पण धन्य माता पिता होण्याकरता फार जबाबदारीने लावावं लागेल. त्यांचे लग्न झालेले नसतील आणि त्यांना धन्य माता पिता व्हायचं असेल त्यांनी चिंतन चांगलं करा. आता हे सगळे इथं बसलेले धन्य माता पिता झाले, याच्याबद्दल काही बोलायचं का? पण ज्यांच्यावर पुढच्या जबाबदाऱ्या आहेत त्यांनी धन्य माता पिता व्हायचं असेल तर साधू संतांनी आणि शास्त्राने दिलेल्या मर्यादा
पाळाव्या लागतील त्यावेळेस धन्य माता पिता होता येईल. सामान्य गोष्ट नाही, धन्य माता पिता होता. धन्य शब्द सगळ्याच्या परिचयाचा आहे. काही लोक उपेक्षित धन्य असतात, काही लोक व्यवहारातले धन्य असतात आणि काही लोक परमार्थातले धन्य असतात. उपेक्षित धन्यता काही कामाची नाही. गावात सप्ताह चालू होता, हरिपाठ झाला, हे लहान लहान लेकरं धिगाडा करायला लागले. म्हणजे कोणी त्या बाबाच्या विनाच्या ताराच भरायला लागलं, कोणी बाबाचं उपरणच भरायला लागलं, पारेकरी ताण द्यायला लागले, पारेकरी वैतागून गेलं. पोरं काही आवराना. तेवढ्यात गावातला एक माणूस आला, ते म्हणलं लई फिरलो राव मी, पण तुमच्या गावातल्या पोरासारखी पोर नाही पाहिजे. काय पोरं म्हणे सगळं विना, कोणी काही करतं कोणी काही करतं, त्यातले त्यात हे पोरग आहे म्हणे लई विचित्र आहे. त्या माणसाने पाहिलं त्या पोराकडं आणि पारेकराला हळूच सांगितलं म्हणे बाबा नादी लागायचं कारणच नाही म्हणजे असे आमुच्या पुणाचे लई गिराईक राहते म्हणजे. धन्य माता पिता आता काही धन्य आहेत काय म्हणजे नका नादी लागू म्हणे. त्याला काही बोलायला गेलं तर भांडणाचं मूळ होईल म्हणजे आपले त्या सोडून. अशी माता पिता काही कामाचे नाही आहे. जिथे तिकडं जाईन तिकडं लोकांना पिडाच देणारे पोर, जिथं जातील तिथं भांडणच वाढतं. तुकाराय म्हणतात जिथे जाईल पिढी लोका आणि जुडी भांडवल फुका. फुकट भांडणं आणणारे पोरं असतील तर माता पिता धन्य म्हटल्या जातात. म्हणून धन्यता शब्द अतिशय महत्वाचा आहे. काही लोकांच्या जीवनात उपेक्षित धन्यता आहे. काही लोक कीर्तनाला येतात, एक माणूस जरा कीर्तनात त्याला वास येत होता, वाईट वाटलं त्याला, काय भानगड कुंकून वास येत, त्याला काही कळाला. कीर्तन झाल्यावर दुसऱ्या माणसाला म्हणे साऱ्या कीर्तनात वासच येत होता म्हणजे कोण होतं तुमच्या शेजारी पाजारी म्हणजे अमुक अमुक होता म्हणजे बरोबर पाहिलं होतं ते पिऊनच आलेलं होतं. दुसरा म्हणला धन्य बाबा पिऊन कीर्तनात येऊन बसलो धन्य. ही धन्यता उपेक्षित आहे का चांगली? उपेक्षा काही कामाची धन्यता नाही. अशी लई लोक कमी ते धन्यता मोकार काही कामाची नाही, अशी धन्यता कमवू नये. दुसरी एक धन्यता आहे ती व्यावहारिक धन्यता म्हणजे आमच्या गावचा माणूस वीरसंगीता 20 वर्षापूर्वी मुंबईला गेला, कल्याणला गेला, खूप काम धंदे उद्योगधंदे तिथे त्याने केले आणि 20 वर्षांनी आमच्या गावात आला. 1 कोटीची गाडी आला. एवढा श्रीमंत आणि पैशावाला झाला. व्यवहाराच्या दृष्टीने लोक म्हणायला लागले धन्य कमवलं त्यांनी. कुठली धन्यता आहे ही? व्यवहारातली धन्यता. अशी व्यवहारातली का व्हायना कमीत कमी कमवा, ही व्यवहारातली धन्यता. लोक चांगलं म्हणतील, तुम्हाला हार घालतील, मान देतील, पण ती धन्यता खरी नाही आहे. खरी धन्यता कोणती आहे? आपल्या जीवनामध्ये आत्मज्ञान झालं पाहिजे, आपल्याला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे आणि अशी ब्रह्मज्ञान होण्याची धन्यता म्हणजे सुस्वरूपाविषयी जागं झालं पाहिजे. आणि अशी ज्यांच्या जीवनात धन्यता आहे ते तर धन्य आहेतच आहेत, पण त्यांचे माता पिता ही धन्य माता पिता दयाची. त्याच्याकरता खूप कमावं लागलं. बरं विठ्ठलपंत आपले गाव सोडलं, सर्व अभ्यास झाला, तीर्थयात्रेच्या निमित्ताने घर सोडलं. पूर्व काळामध्ये ब्रह्मचारी अवस्था संपत आल्यानंतर तीर्थयात्रा करण्याची परंपरा आणि म्हणून तीर्थयात्रा करत करत द्वारकेला गेले. द्वारकेहून परत येताना नाशिक मार्गे श्री सिद्धपीठ असणारी आळंदी, सिद्धेश्वराचं मंदिर आळंदी सिद्धपीठाला आहे. सिद्धेश्वराचं दर्शन झालं, पिंपळाचं दर्शन झालं, तिथे थांबले. गावातले एक सिद्धोपंत ब्राह्मण तिथे आले. पाहिलं, विचारलं, सुंदरसा तरुण मुलगा आहे, त्याला भला दिसतो. म्हटले कुठून आला, कुठं चालला? भोजनाची व्यवस्था झाला म्हटलं आमच्या घरी. आणि अशा मोठ्या प्रेमाने घरी घेऊन गेले, जीव घातलं, सुंदरसा आरामाची व्यवस्था केली. सिद्धोपंताला रात्री स्वप्न दृष्टांत झाला की तुझी उपवर असणारी कन्या विठ्ठलपंताला देऊन टाक. सकाळी उठल्यानंतर विठ्ठलपंताची पूजापाठ आवरल्यानंतर जवळ घेतलं आणि सांगितलं, मला स्वप्न दृष्टांत झाला, माझी उपवर असणारी कन्या भगवंताने संदेश दिला की तुम्ही तिचा स्वीकार करा, तिच्याबरोबर लग्न करा.
विठ्ठल पंत होते. त्यांनी सांगितलं ठीक आहे, माझी तीर्थयात्रा चालू आहे, पंढरीला जायचे आहे, आणखी काही तीर्थयात्रा करायची आहे. आपल्या गावाला आई वडील आहेत, त्यांच्या भेटी करता मी तिथे जात आहे. आता काही लग्न मी करतात. सिद्धोपंतांनी आग्रह धरला नाही, तुम्हाला करावा लागेल, मला देवाचा संदेश आहे. ती म्हटली ठीक आहे, तुम्हाला जर संदेश असेल तर मला का नाही मग संदेश? मला जर आज्ञा देवाने दिली तर लग्न करेल. म्हटले मुक्काम करा. पुन्हा दुसऱ्या दिवशी मुक्काम केला आणि त्या मुक्कामामध्ये सिद्धेश्वराने दृष्टांत दिला की या मुलीबरोबर तुम्ही लग्न करा. नाविलाज झाला आणि म्हणून विठ्ठल पंताने लग्न केलं. काही दिवस बायको बरोबर घातले, बरेच दिवस निघून गेले, मूल बाळ होत नव्हतं. संन्यास घेण्याची आतुरता अंतःकरणात होती. बायकोला मधून मधून म्हणायचे मी संन्यास घेणार आहे एक दिवस. बायको म्हणायची नाही नाही असं करू नका, संतती झाल्याशिवाय संन्यास घेता येणार नाही. असं करता करता एक दिवस बायको जरा टेन्शन मध्ये, म्हणजे थोडी रागवलेली होती आणि तेवढ्या रागाच्या भरातच विचारलं मी संन्यास घेतोय, जाऊ का? म्हणजे जा म्हणे संन्यास घ्या. जा म्हटल्यावर विठ्ठल पंताला आज्ञा मिळाली. आपल्यासारख्याच्या जीवनात बऱ्याच वेळा संधी प्राप्त होती पण मेळ बसत नाही. गृहस्थी माणसाला नेहमी संधी प्राप्त होते वैराग्य होण्याची, आणि संन्यासी ब्रह्मचारी लोकांना नेहमी संधी प्राप्त होती भ्रष्ट होण्याची. गृहस्थी लोकांना संन्यास घेण्याकरता प्रसंग अनेक येत राहतात, पण बिचाराचं दैवच अनुकूल नसतं, ते पट्टे सोडीतच नाही का. बोलल्याने त्यांनी फरक पडत नाही. चलो द्या, विनोद सोडून द्या, पण महत्वाचं लक्षात घेऊन चला. विठ्ठल पंतांनी संन्यास घेण्याचं ठरवलं. पडत्या फळाची आज्ञा मिळाली, संन्यास घेतला. पण कर्म धर्म संयोग फार मोठा सुंदर होता. सिद्धेश्वराची कृपा होती. पुन्हा ते रामानंद म्हणा, तिथे आनंदला आले श्रीपाद स्वामी म्हणा. दोन नावं, कोणी निळोबाऱ्याने श्रीपाद स्वामी म्हटलं, कोणी रामानंद म्हटलं. ठीक आहे, जे असेल ते असेल, आपल्याला एका संन्यासाशी मतलब आहे, विठ्ठल पंताच्या गुरुशी मतलब आहे. आणि विठ्ठल पंताचे गुरु तिथे आले. रुक्मिणीने दर्शन घेतलं आणि बाबाने तोल भरून आशीर्वाद द्याला, पुत्रवती भव. बाबाचा आशीर्वाद भेटला कोणाला? रुक्मिणीला. रुक्मिणीला हसू आलं. म्हणजे का हसतेच मुली? काही नाही म्हणे, हसायसारखंच झालेलं आहे. म्हणजे काय काय झालं हसायसारखं? म्हणजे नवऱ्याने संन्यास घातलाय, तुम्ही आशीर्वाद द्याता, कसं काय म्हणलं पाहिजे? डोकंच खाजीलं स्वामीने. म्हणजे अवघडच झालं. माझे शब्द खोटे होणार नाही. कसे शब्द आले मला कळाले नाही. आली मुखा वाटे, कसे आले कळाले नाही. आलेले शब्द खोटे होणार नाही. तडजोड विचारपूस चौकशी करण्यात आली. लक्षात आलं आणि आपल्याच आश्रमात आला म्हणून बोल्या. ठीक आहे, चला माझ्याबरोबर. आई वडिलांसह घेऊन गेले परिवाराला. विठ्ठल पंताला ताब्यात दिलं आणि सांगितलं जा, माझा आशीर्वाद आहे, 4 मुलं तुला. गुरुचा आशीर्वाद म्हणून संसारात पडावं लागलं. आणि गुरुचा आशीर्वाद घेऊन जर संसारात पडलं तर यदा कदाचित अशी भजीची होती बरं घालत ठेवा. काही काहीच्या वाटेला अशी भजीती येते. गुरुचा आशीर्वाद मिळाला पण त्याच्याबरोबर फजिती आली. लोकांनी वाणीत टाकलं. संन्यासी झाला आणि पुन्हा घरी आला. संन्यासी झाला आणि पुन्हा घरी आला. बायको बरोबर राहायला लागला. असा कुठं संन्यासी राहतो का? काही काही आपण कीर्तनकार आपले लोक सांगतात, थोडं बोलतात की अशा पद्धतीने या लोकांनी माऊलीच्या वडिलाला त्रास द्याला. मी जाऊ द्या, ते विषय सोडून द्या. सध्याच्या काळात सुद्धा तुमच्या गावातला एखादा माणूस संन्यासी झाला आणि पुन्हा 10 वर्षांनी लाल कपड्यात घरी आला आणि घरात येऊन राहायला लागला तर तुम्ही खरंच त्याला राम प्रेमाने म्हणताल का? आज मी नाही म्हणणार लोक. अरे म्हणजे संन्यासी झाला पुन्हा घरात येऊन राहायला लागला. संन्यासी झाला नाताला धोका देऊन राहिला. काय झालं संन्यासी? आजही लोक चेष्टा करणार, उपेक्षा करणार. त्याही काळात अतिशय बारकाव्याचा तो काल होता.
लोकांनी वाळीत टाकलं. विठ्ठलपंताला जवळ येऊ देत नव्हते. चांगली भिक्षा वाढीत नव्हते. प्रेम राहिलेलं नव्हतं. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी जगत होते. महादेवाचं चिंतन रात्रंदिवस करीत होते. भजनामध्ये तल्लीन झालेले होते. उदास झालेले होते. जगणं गरजेचं वाटत नव्हतं, पण गुरुचा आशीर्वाद होता. जगलं पाहिजे. आणि अशाही परिस्थितीमध्ये विठ्ठलपंत विद्वान होते, ज्ञानी होते आणि शुद्ध बीजापोटी फळे. म्हणून कोणत्या दिवशी गर्भधान संस्कार करावा? आपल्या हिंदू धर्मामध्ये गर्भधान नावाचा संस्कार आहे. मोकार प्रजा उत्पन्न करायची नाही. प्रजा उत्पन्न करणारे दुसरे धर्म आहे. अतिशय विचारवंत आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करणारा हिंदू धर्म आहे. ऋषी मुनी साधू संतांनी कोणता विषय हाताळला नाही असं आपल्या हिंदू धर्मात पाहायला मिळायचे. तुम्हाला ज्या क्षेत्राचं ज्ञान हवं असेल त्या क्षेत्रातले ग्रंथ तुमच्याकडे उपलब्ध आहे. कोणत्याही बाजूने जा. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, दर्शनशास्त्र पुढे आहे. अनेक विचारवंत लोक होऊन गेले. प्रत्येक मुद्द्याचा त्यांनी विचार केला. एवढे विचार करणारे लोक बाकी धर्मामध्ये नाही. एक पुस्तक असेल त्यांचं, 2 पुस्तक असतील, 4 असतील, त्याच्यापेक्षा जास्त नाही. पण हिंदू धर्मातल्या लोकांनी विचारवंतांनी कोणता विषय सोडला नाही आहे. आणि म्हणून मुलगा चांगला जन्माला घालायचा आहे का, म्हणून कोणते दिवस वर्जे केले पाहिजे, कोणता टाईम वर्जे केला पाहिजे, वेळ काळाचे बंधन कसे पाळले पाहिजे, या सगळ्या मर्यादा देऊन त्या मर्यादेला अनुसरून जर तुम्ही गर्भधान संस्कार केला तर चुकीचे मुलं जन्माला कधी येणारच नाही. कारण नियम आहे शुद्ध बीजापोटी. काही काही लोक काहीच पाहत नाही, पण त्यांच्या जीवनामध्ये असा सहज योग येतो. त्यांना ती वेळ काळ साधती आणि चांगली पोरं जन्माला येते. लोक आम्हाला विचारतात, महाराज बाप दारुडे आहे, पोरग कसं काय महाराज झालं? योग चांगला आहे, त्याला काही माहित नाही त्याच्याबद्दल, पण ते साधलं आपोआप. हे आपोआप साधणं वेगळं आणि वेळ काळातील बंधनं पाळून करणं वेगळं. म्हणून विठ्ठलपंताला सर्व ज्ञान होतं. सर्व शास्त्राचं ज्ञान असल्यामुळे वेळ काळादी बंधनं त्यांनी पाळले आणि योग्य कालावधीमध्ये योग्य संस्कारासह जन्म देण्याची व्यवस्था केली. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळाले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई देवो म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला. हे ज्ञान संजीवनी दान त्रैलोक्याचे धन्य धन्य धरातले जो याते दृष्टी न्याये तो वाहत येईल टाळे वैकुंठ कोणाशी जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा सकळही कुळे पवित्रा याचे निदर्शने होती. असा देव रुक्मिणीचा संवाद चालला. असं बोलता बोलता देवाला गहीवरून आलं, रुक्मिणीला गहीवरून आलं. असं बोलता बोलता ऐशे म्हणता रुक्मिणीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी ऐशे म्हणता काय ऐशे म्हणता प्रेम ओसंडले रुक्मिणीशी आणि म्हणे धन्य धन्य दयाचे खुशी ज्ञानदेव जन्मले धन्य माता पी. धन्यवादा पिता तयाचिया कन्या पुत्र होती सात्विक
तयाचा हरिक वाटे देवा. एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी वाजून मुखाने नामस्मरण अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान आळस जरा दूर करून ते कामात आणण्याचे दिवस आहे काय तुमच्याकडे कामात आणण्याचे दिवस नाही ना तरी जरा आळस ठेवाने वाटत दररोज कीर्तन करतो आळस येऊ नये म्हणून लोकांनी सुधारणा केली 7 ते रोज कीर्तन पुढे पुढे 8 ते 10 ठेवले. आपण थोडी अजून जुन्या काळातले करू द्या हळूहळू बदल होत राहते. पण बऱ्याच इकडे आपण लांब येतो जगून येतो जेवण चांगलं होतं हवा चांगली लागली म्हणून थोडासा काळ सहज येतो आला शीतळ शांतीचा सुख असं होऊन जातं ते सहज होते. त्याच्याकरता थोडे विनोद करणारे महाराज असले म्हणून थोडे जागे पण तरी तुम्ही श्रवणाच्या करता थोडं लवकर थोडा टाईम मागे जर घेतला थोडा आणखी तर थोड्या लोकांची झोपण्याची वेळ होणार. ठीक आहे तुमच्या व्यवस्थापने प्रमाणे करा. आम्हाला काय 1 दिवस यायचं निघून जायचं पण मोठ्या प्रेमाने भजन करा. जवळ बसलेले करा दूर बसलेले करा लांबचे करा सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. जवळचे नक्कीच करीत असतात. लाईटची टिपी राहते ना तर लाईटच्या टिपीच्या जवळच्या मोठा फुल पावरनी चालतात जसे जसे लांब तसे वोल्टेज कमी भेटत आहे. चालू होत नाही पाहिजे ते बूम गर्दी झालं तर पाणी पिकत नाही. जे लांब बसलेले त्याला करंट लवकर लागत नाही ते असे होऊन जाते. म्हणून जरा सावध व्हा टाळी चांगली वाजा भजन चांगलं करा. 15 मिनिटं राहिले जास्त येणार नाही. अगदी 9 ते 11 म्हणजे 9 ते 11 कारण इथून पुन्हा तुम्हाला घरी जायचे वेळ खर्च होतो. याकरिता मोठ्या प्रेमाने टाळी वाजून आपण भजन करू. टाळी वाजून भजन केलं की सगळं निघून जातं. विघ्न निघून जातात दोष निघून जातात पाप निघून जातं. मनुष्याचं अंतःकरण स्वच्छ होतं आणि ब्रह्मज्ञान साठवण्याकरता व्यवस्था होऊन जाते. विठ्ठल विठ्ठल येणे छंदे ब्रह्मानंदी गरजावे वाजे टाळ टाळ्या टाळी होय होई विघ्नाचे विढोबा. धन्यवादा पिता तयाचिया गुडी कन्या पुत्र होती जी सात्विक खयाचा हरिक वाटे देवा. आपल्या कुळामध्ये सात्विक मुलाला जन्म द्यावा. सात्विक मुलाला जन्म देण्याकरता सगळं सात्विक सुरू झालं पाहिजे ना. बोलणं सात्विक चालणं सात्विक वागणं सात्विक जेवण सगळं सत्वगुणाचे विचार सत्वगुण वाढवला पाहिजे. कारण सत्वगुण जर नाही आपण वाढवला तर हा लिंच लई ताण देतो आपल्याला. तुमच्या भागात बाजू म्हणण्याची परंपरा
चावला कोणी आबो कोणी आले भारडात काही माहिती चावला पंत चावला काम क्रोध रूपी मनुष्य इंद्रियाती मनुष्य इंद्रिय समजते का मनुष्य इंद्रिय भारुड भांडाराला अर्थ समजत नाही पण ते भारुडात मजा मात्र चांगली करतात आनंद चांगला आहे समाजाला जागे करतात पण मनुष्य इंद्रिय अतिशय घातक आहे आणि ते काम क्रोधाने अतिशय वाढवली नाथ महाराजांनी त्याच्याकरता उतारा सांगितलेला आहे हे काम क्रोध हे बिंदू आपल्याला जर उतरायचं असेल तर तमोगुण माझा सारा आणि सत्वगुणाचा अंगार आणि सत्वगुणाचा अंगारा लावून तुम्ही सद्गुरूला शरण जा सद्गुरू तुमच्यावर थाप मारतील आणि सत्वगुण सुद्धा उतरून टाकतील तिन्ही गुण तुमचे निघून जातील आणि जनार्दनाच्या कृपेने ती इंगळीची जी काही बाधा आहे सगळी निवृत्त होऊ शकते याकरता सात्विक बना पहिलं सात्विक बना आणि पुढे श्री गुरुला शरण गेल्यावर सत्वगुण सुद्धा फेकून द्या काढून टाका कारण तिन्ही गुणाच्या पलीकडे जाणं म्हणजे शुद्ध ब्रह्मरूप होत आहे आणि तिथपर्यंत आपण जात नाही म्हणून पूर्व अवस्थेमध्ये कमीत कमी आपल्या सात्विक मुलाला जन्म तरी द्या कारण सात्विकता जीवनात बनली पाहिजे सत्व हे अतिशय सुंदर आहे जे कोणी सात्विक म्हणतात त्यांना ज्ञान प्राप्त होतं जे कोणी राजसी असतात त्यांना लोभ प्राप्त होतो जे कोणी तामसी असतात त्यांना झोप प्राप्त होते आळस निद्रा हे त्यांच्याकडे रजोगुणी माणसाकडे लोभ असतो म्हणून त्याला किती दिले तरी ते म्हणजे त्याला वाहवा जातो रजसो लोभ सत्वात संध्या ज्ञान सत्वगुण बनवा ज्ञान प्राप्ती आणि म्हणून मनुष्याने आहार विहार सगळं काही स्वच्छ निर्मळ आणि सात्विक बनावं आपल्या जीवनात सत्वगुण प्राप्त होईल सत्वगुणाने ज्ञान होईल ज्ञान झालं म्हणजे आपल्याला सात्विक मुलं जन्माला येतील आणि सात्विक मुलं जर जन्माला आले त्याचा आनंद जगाला होईल याच्यात निवड नाही तयाचा हरिक वाटे देवा देव पुढ्या मागे देव नाचन पितर नृत्य करतील कुळातले लोक म्हणतील वा हे आमच्या कुळातले कुळातल्या लोकांना अभिमान तयार होतो घरातल्या लोकांना अभिमान तयार होतो सर्व जगाचा कुळाचा आणि भूमीचा उद्धार करणारी मुलं जन्माला घातले ती धन्य माता पिता आणि अशी जी मुलं आहेत जाग होण्याकरता आणि जाग झाल्यानंतरही ज्या चिंतनात राहतात तिसऱ्या चरणात त्याचा विचार
गीता भागवत श्रवण करा. आपल्याला भागवत मान्य आहे, 14 स्कंदाचं भागवत कथा मान्य आहे. भागवत ऐकलं पाहिजे, भागवत सांगितलं पाहिजे. पण वारकरी संप्रदायातले साधू संतांचं असं उद्गत आहे की भागवत हे सुंदर आहे, जड मुळाच्या उद्धाराकरता योग्य आहे. फक्त भागवत सांगणाऱ्यांनी छान भागवत सांगितलं पाहिजे आणि सुखाचार्यासारखं निघून गेलं पाहिजे. हे घडत नाही म्हणून भागवताच्या जादा नादी लागत जाऊ नये. भागवत ग्रंथ सगळ्या साधू संतांनी मान्य केला. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत लिहिले भागवत फार सुंदर आहे. ब्रह्मदेवाने भागवत पहिलं श्रवण केलं, चतुश्लोकी भागवत श्रवण केलं. ज्ञानाची मोठी दीर्घ परंपरा भागवतात आहे म्हणून भागवत ग्रंथ श्रेष्ठ आहे. एकनाथ महाराजांनी एकादश स्कंदावर मराठीत आपल्याकरता लिहिलेले आहे. आपल्याला बाकीचे ग्रंथ वाचायला वेळ आहे का? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, दर्शन हे आमचे विद्यार्थी महाराज मंडळी अगदी बाबाकडे खूप सुंदर आपल्या वैदिक संप्रदायाचा अभ्यास करतात. तो अभ्यास भरपूर करण्यामध्ये वेळ निघून जातो. त्या अभ्यासाचं थोडं चिंतन मनन केल्यानंतर समाजात सांगितल्या जातं. समाजाला तो अभ्यास झेपत नाही आणि त्याच्यामुळं सांगणाऱ्याला मूळ राहत नाही. अभ्यास सांगण्यात मजा वाटत नाही, ऐकणाऱ्याला ते समजत नाही. जास्त अवघड सांगितलं, ऐकणाऱ्याला समजत कोणतं जे त्याच्या अनुभवात नाही ते चांगलं समजत. ते अवघड समजत का शास्त्रातलं समजत नाही. पण घरातलं असलं रडलेलं असलं त्यालाही पटत. समजा घरामध्ये दोघी सासू सुना जो गेलाय थोडं चोरून खायचा ना त्याच्या हसायला गेला आपाप हसायला गेली. जर गेलाय चोरून खायचा ना घरात कोणी नव्हतं म्हणून सासूबाई आली. दूध होतं ठेवलेलं, त्याला वाटलं थोडंसं दूध घ्यावं म्हणून त्यांनी ग्लासवर दूध घेतलं. एका खोलीत शिरली दूध प्यायला लागले. त्यावेळेस सून बाहेरून आली, तिला वाटलं इथं कोणी दिसत नाही. तिने एका गिलासात घेतलं आणि त्याच खोलीत शिरली. सासू म्हणे काय पाठवले? काही नाही म्हणे तुम्हालाच द्यायला किती पटत लोक हे अनुभवाच आहे. हे तर नसतोच आहे घरातलं. असं सांगणारे महाराज मोठे मोठे आहेत महाराष्ट्रात बरं का. दर्शन शास्त्र ब्रह्मसूत्र वेदांत उपनिषद जर सांगायला लागलो आपण आधीच आळशी वरी गुरुचा उपदेश असं होतं. खूप अवघड आहे. म्हणून हे ज्ञान पचवणं ऐकणं सुद्धा सोपं नाही. ऐकणंच अवघड आहे तर पुढे समजणं तर त्याच्यापेक्षा अवघड. कारण आपल्या कीर्तनाचा वेळच असा आहे 9:30च्या पुढं म्हणून काय झोपत नाही याच्यात काय होतं. त्याला उपास करावा लागेल. पण तुम्ही इथं भाजी लई भारी झाली होती आज त्याच्यामुळं झोपत नक्की झालं. म्हणून आळस केला पाहिजे. आळस सांगा थोडी आळस दूर केला पाहिजे. श्रवण चांगलं घडलं पाहिजे. बाकीच्या एवढ्या ग्रंथाचं श्रवण आपल्याला घडत नाही. पुराणाचं जर श्रवण करायला गेलो तर एका पुराणाने एक विषय लिहिलेला आहे आणि असे विषय त्यांनी लिहिले की त्या पुराणातच भांडणं लागते आणि ते पुराणातले भांडणं मिटता आपला आयुष्य निघून जातो. म्हणून मेळ बसत नाही आणि मेळ न लागल्यामुळे आपल्याला मजा वाटत नाही, आनंद. मग आनंद वाटण्याकरता काय करावं? संतांनी जेवढं सांगितलं तेवढं शिकलं की काम झालं. गीता भागवत गीतेमध्ये आणि भागवतात सगळं आलेलं आहे. जे तुम्हाला अपेक्षित आहे तुमच्या उद्धाराकरता सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. थोडक्यात कळायला पाहिजे माणसाला का खूप विस्ताराने सांगितल्यावर कळायला पाहिजे. थोडक्यात कळणारा माणूस शहाणा का विस्ताराने कळणारा माणूस शहाणा? थोडक्यात कळलं पाहिजे. काय त्या माणसाच्या नादी लागला दी सोडून आपली झाकली म्हणून 1.25 लाखाची असं म्हणण्यात कळलं पाहिजे. काय कळलं? असं कळायला पाहिजे झाकली म्हणून 1.25 लाखाची. पण आता
हे वाक्य जर आपल्याला काही माहीत नसलं तर कळत काहीच नाही. हा म्हणलं जाऊन त्या सोडून काहीतरी गुपित आहे असं त्याचा अर्थ होतो की नकली म्हणून चव्हाला खायची म्हणजे आता याचा विस्तार केलं सांगितलं तुम्हाला चांगलं कळत नाही. अशा अनेक म्हणी आहेत त्या विस्ताराने सांगितल्यावर चांगल्या समजतात. आता धाकली म्हणून चव्हाला काही समजा कल्पना करायची त्याच्यामागं काय घडलेलं आहे. आपल्या महादेवाच्या दर्शनाला कलेक्टर येणार असं कळालं, गावात बातमी होती, बाबाला कळलं, सगळ्याला कळलं कलेक्टर येणार आहे, दर्शन करणार आहे. आता कलेक्टर येणार आहे म्हणल्यावर पुजारी तयारीच होता, हार आणून दिला होता, नारळ आणून घेतलं. कलेक्टराला दर्शन घेतलं, आधुनिक विचाराचा होता, त्यांनी 5 पैसे सुद्धा देवाच्या पुढे टाकले नाही. हार घातला, नारळ देऊन सगळं केलं पण त्यांनी काही टाकलं नाही. शेवटी पुजाऱ्याला सांगावं लागतं की देवापुढं काहीतरी टाकावं, रिकाम्या हाताने दर्शन घेऊ नये असं पुजाऱ्यांनी सांगितलं. नाविलाज झाला, त्यांनी आपल्या खिशात हात घातला आणि 25 पैसे नाणे होते टाकले देवाचे. पुजारी लई डोके मारला. पुजारीने मला समजून दिलं नाही की 25 पैशाचं नाणं घेतलं, आपल्या मुठीमध्ये घेतलं, कलेक्टरकडे बाहेर आले, गावात चहा पाण्याला बसले कोणाच्या तरी घरी, 50 लोक त्यांच्याबरोबर. इकडं यांनी सुरू केलं, हे बघा कलेक्टरने देवाच्या पुढे एक वस्तू ठेवलेली आहे, या वस्तूची हाराशी करायची आहे, बोला आकडा. आकडा बोला म्हटल्यानंतर लोकांनाही आश्चर्य वाटलं. आता कलेक्टरने ठेवलेली म्हणलं काहीतरी महत्वाची वस्तू असेल. एक जण पहिल्या झटक्याला लगेच 11,000 वस्तू कोणाची होती, 11,000. इकडं हाराशी जरूर झाली पण 21,000, पण 51,000, 71,000. वाटा सगळे लोक जमायला लागले. कलेक्टरच्या कानावर बातमी गेली की तुमच्या वस्तूची हाराशी टाकलेली आहे आणि जवळजवळ ती आता 71,000 होती. कलेक्टरनं तर घामच फुटला. काय बघला मला माहिती काय होतं ते. 1,00,000 हलत गेली ती खरंच. 1,01,000 रुपये तिथे तो हरकत होता. कलेक्टरने चहा घ्यायचं सोडलं, पटकन तिथं आला. तुझ्या त्याच्या कानात सांगितलं आपले 1,00,000 पण झाकून ठेवून कोणाला दाखवू नको. दाखली म्हणून त्याच्यात काय होतं, अशा लई मोठी दाखले ते उदाहरण सांगते. जाऊ द्या, आपण लक्षात घेऊन चालाय. थोडक्यात ज्याला कळतं तो शहाणा माणूस आहे. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हे सगळं वाचायचं, सगळा अभ्यास करायचा आणि मग हरिपाठाला यायचं. चतुर्वेदी झालं, 18 पुराण, हरिशी गादी, मग हरिपाठात यायचं. म्हणजे हरिपाठात सर्व ग्रंथाचं सार आहे. 31 वेळा 33 तत्वाचा, सत्पदते ब्रह्म, चित्पदते माया, अनंतपदी दया म्हणते हरी. म्हणजे माऊलीने एकनाथ महाराजांनी हरिपाठात सगळ्या ग्रंथाचं सार आणलं. पण हरिपाठात सगळ्या ग्रंथाचं सार आलेले हे समजण्याकरता सगळ्या शास्त्राचा अभ्यास करावा लागतो. सर्व शास्त्राचा अभ्यास करायला वेळ पुरतो का आपल्याला? पुरत नाही. म्हणून सार घ्यावं. गीता भागवत तुम्ही गीतेचं चिंतन केलं नसतं, भागवताचं चिंतन केलं नाही, भागवताला वेळ मिळाला नुसतं गीतेचं चिंतन केलं नाही, सगळ्या गीतेचा अभ्यास करायला वेळ मिळाला, गीतेतले 4 श्लोक जरी शिकले तरी त्याच्यात आपलं कल्याण आहे. भगवंताने सांगितलेले गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 श्लोक गीतेमध्ये महत्वाचे. पहिला अध्याय तर माऊलीने सांगितलं प्रस्तावनाचे, जमाजमीचे, याचं सैन्य किती, कसं सैन्य हे एकूण भेटा, ते पूर्ण मारायला, सगळं युद्धाचं वर्णन झालं. काही प्रश्न, काही शंका निर्माण झाल्या पहिल्या अध्यायामध्ये, अर्जुनाचा विषाद झाला आणि काही प्रश्न निर्माण केले अर्जुनाने आणि त्या प्रश्नाच्या उत्तराकरता पुढे श्रीमद भगवद्गीता आणि गीते. म्हणून हे सगळे ग्रंथ अभ्यास करण्याकरता योग्य आहे. त्याचा अभ्यास करीत जावा. आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतं, जागं होतो आपण, आत्मज्ञान आपल्याला होते. याकरिता गीता भागवत गर्दी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे विठोबाचं चिंतन
राशीचे कोणी असतील त्यांची सेवा तुका म्हणे मज घडून त्यांची सेवा हल्लही माझ्या दैवा. तर मी दैववान. किती महाराजांनी स्वतःच्या दैवाची पुरी सीमा सांगितली. आपल्या हिताद्वाशी जागता धन्य माता पिता दयाळूया. समस्त महादेव दरा या परिसरातील असणारे अनेक गावं, त्यामध्ये बीड सावंगी गाव, आणखी असणारे सर्व परिसरातील गावं, मला गावाचं ज्ञान नाही तरी पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी या दरीमध्ये येत राहतात. महादेवाच्या निमित्ताने भजन कीर्तन साधना करीत राहतात. माझे गुरुबंधू पूज्य हरिभक्तीपरायण महाराज उदय महाराज त्यांचं वास्तव्य या भूमीमध्ये आहे. खरं तर तपश्चर्या त्यांनी इथे केली. 12 वर्ष जवळजवळ त्यांनी जागा सोडली नाही. इथे राहत होते त्यावेळेस हे निवारे नव्हते. फक्त महादेवाचं मंदिर बाबा आणि महादेवच राहिले, दोघंच राहायचे. प्रसंग आल्यानंतर झाडावर बसावं म्हणे, एकांतात राहावं, सुंदर चिंतन करावं, साधना तपश्चर्या जीवनामध्ये घडली. ते त्यांच्या वास्तव्याने या भूमीला तीर्थ प्राप्त झालं, तीर्थत्व प्राप्त झालं. कारण देवामुळे तीर्थ राहतं, पण त्या तीर्थाची उत्क्रांती आणि तीर्थ समाजापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही संतत्वामध्ये असते. आणि म्हणून संत हे पूर्वीच्या मलिन तीर्थाला पवित्र करतात, जो वेग आणून देतात. म्हणून श्री क्षेत्र पैठण हे प्रतिष्ठान क्षेत्र आनंदी आहे. नाथांच्या अगोदर अनेक सत्पुरुष तिथे झाले. शालिवाहन शीख तिथून सुरू झाला. अनेक लोकांनी त्या पैठणला पवित्रता आणत गेले. त्यामध्ये नाथ महाराजांच्या वास्तव्याने पैठण म्हटले की कोणाचं नाव येईल आता? एकनाथ महाराज नाव घेतं. म्हणून नाथ महाराजांमुळे त्याही तीर्थक्षेत्राला पवित्रता येते. तसं पूज्य महाराजांच्या वास्तव्याने महादेव तारा म्हटलं लगेच कोल्हे भावाचं नाव आठवल्याशिवाय राहणार नाही. अनेक वर्ष साधना तपश्चर्या करून अतिशय सुंदर इथे व्यवस्थापन झालेली आहे. भजन कीर्तनाला जागा झालेली आहे, अन्नदान करायला जागा झालेली आहे. प्रति पौर्णिमेला इथे कीर्तन भजन घालतं, अन्नदान घालतं. अतिशय सुंदरशी उपक्रम पूज्य महाराजांच्या मार्गदर्शनाने राबवल्या जातात. सुंदर आता रोडचं काम चालू आहे. सुंदर रोड इथं होणार. पर्यटन तीर्थक्षेत्र विकासामध्ये महाराजांनी प्रयत्न करून याला बसवलेला आहे. त्यामुळे निधी भरपूर येत राहील. आणखी या तीर्थक्षेत्राचा विकास होईल. विकास करत असताना परमार्थाला पोषक विकास करण्याचा प्रयत्न करा. परमार्थाला घातक असेल तर तो विकास नाही झाला तरी काही बिघडणार नाही. आणि परमार्थाला पोषक विकास असेल तर नक्कीच जगाचं कल्याण होणारं हे संस्थान झाल्याशिवाय राहणार नाही. यथामती याचा अवकाश पूज्य महाराज भूवैकुंठ पंढरीमध्ये भेट झाली. चंद्रभागेच्या तीरावर चालत असताना सहज महाराज पाठीमागून येत होते आणि पुढे चाललेलो होतो. महाराज दिसतात म्हणून थोडा वेग आणि कमी केला. धर्म संयोगाने जे हरी झाला. एकमेकाचं नाव परिचय विचारण्यात आला. महाराज चांगलेच नादी लागले बाहेर. आमच्या मठामध्ये आल्यानंतर नाही म्हणजे तारीख द्याच म्हणायचं द्या, तुम्ही तारीख द्या. कारण ते मला ओळखून होते. त्यांना माहीत होतं त्यांच्या पैठणच्या संस्थेत शिकलेली योगदान महाराज आपल्या गावात आहे म्हणून. महाराजाला ज्ञान असल्यामुळे महाराजांनी आग्रह करून आमंत्रण दिलं. आमंत्रणाचा मी स्वीकार केला. वेळेवर हजर झालो. सर्व साधू संत महाराज मंडळी विद्यार्थी साधक सर्वांच्या गाठीभेटी झाल्या. अतिशय सुंदरशा वातावरणात मंगलमय वातावरणात देवाच्या चरणी रुजू करतो. ज्ञानोबालाही नको करायचं 2 मिनिट भजन होईल. तुकामध्ये आपली चाल काही झाली नव्हती. शेवटची चरण अगदी थोडक्यामध्ये शिंगलमध्ये शेवटची चाल म्हणा आणि शेवेला पूर्ण करा. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती भजितो आदिमूर्ती अखंडित
तो कमळे मज